कॉकरोच पार्टीमुळे हे कळाले की भाजप समर्थक मोठ्या प्रमाणात नाही. निवडणुकीतील त्यांचे यश हे केवळ ईव्हीएम आणि चुनाव आयोगाचं आहे. त्यामुळे हे भाजपवाले इतके घाबरले की अभिजित दिपकेंना जीवे मारण्याची धमकी दिली. आता तर कॉकरोच जनता पार्टी विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली. अभिजित दिपके अभिनंदन, भाजप घाबरली आहे. एका कॉकरोचने भाजप सरकारची एवढी फाडली आहे. जर देशातले सर्व कॉकरोच रस्त्यावर उतरले तर याची काय गत होईल? त्यामुळं केंद्रातील मोदी सरकार पुढच्या 1 वर्षात कोसळेल याची गॅरंटी राहुल गांधींनी दिली. नेपाळसारखं जर तुम्हाला भारतात पण नेत्या लोकांना कुटून काढायचा चान्स मिळाला तर तुम्ही सगळ्यात आधी कोणत्या नेत्याला धरून कुटणार? कमेंटमध्ये लिहून सांगा. देशातल्या 22 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. पंतप्रधान मोदी हे इतके लोकप्रिय आहेत असं आपल्याला सांगितलं जातं. पण मग तरीसुद्धा या सरकारच्या विरोधात राग व्यक्त करण्यासाठी अवघ्या 7 दिवसामध्ये 22 मिलियन तरुण एका पेजला फॉलो करण्यासाठी का सरसावले असावेत? हा खरोखर विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे भाजपला 8 मिलियन सबस्क्रायबर्स किंवा फॉलोअर्स मिळवण्यासाठी 11 वर्ष लागली आणि तिथं केवळ 8 दिवसामध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या पेजला 22 मिलियन म्हणजे भाजपच्या जवळपास तिप्पट फॉलोअर्स मिळालेले आहेत. मला माहिती आहे की केवळ फॉलोअर्सची संख्या हा ग्राउंड पॉलिटिक्समधला आधार होऊ शकत नाही, पण किमान या सरकारच्या विरोधात काहीतरी बोलण्यासाठी, ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही आहेत हे सांगण्यासाठी जर या देशातला तरुण इतक्या मोठ्या संख्येनं एकवटतोय तर तो या सरकारच्या धोरणांच्या विरोधात नाराज आहे, त्याच्या विरोधात त्याच्या मनामध्ये खदखद आहे, हे तरी किमान दाखवणारं चित्र आहे की नाही? कॉकरोच जनता पार्टीला संपवण्यासाठी गेल्या 48 तासामध्ये मोदी सरकारनं जे जे केलेलं आहे ते प्रचंड चिंताजनक आणि धोकादायक आहे. आज हे कॉकरोच जनता पार्टीच्या बाबतीत घडतंय. उद्या कदाचित तुमच्या क्षेत्रातल्या चुकीच्या गोष्टींचा कुणी आवाज उठवत असेल तर त्यांच्या विरोधात सुद्धा हेच घडू शकतं. आवाज दडपला जाऊ शकतो. आणि हे गेल्या 10 वर्षामध्ये आपण प्रत्येक मोठ्या आंदोलनाच्या बाबतीत बघितलेलं आहे. कुठलंही मोठं आंदोलन उभं राहिलं की एकतर त्याच्या पाठीमागं पाकिस्तान आहे, विदेशी फंडिंग आहे किंवा जॉर्ज सोरॉस गँगचे तुम्ही समर्थक आहात अशी लेबलं लावली जातात. म्हणजे सरकार तुम्ही निवडून दिलेलं आहे ते काम करण्यासाठी. जर ते काम करत नसेल तर त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारसुद्धा याच देशातल्या जनतेला आहे. पण मोदी सरकारला काही ते मान्य नाही आहे आणि त्यामुळंच एरवी ज्या तरुणांना की ते केवळ सोशल मीडियावरती व्यक्त होतात, ग्राउंडवरती काही करत नाहीत, आळशी आहेत असं म्हटलं जातं, असे तरुण 22 मिलियनच्या संख्येमध्ये एकत्रित आल्यानंतर मात्र सरकारला धडकी का भरते? केवळ सोशल मीडियावरचं हे आंदोलन आहे असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षित का केलं जात नाही आहे? आणि मुळात सगळ्यात पहिला प्रश्न आहे की अजून या कॉकरोच जनता पार्टीनं, म्हणजे नाव जरी त्यांचं जनता पार्टी असलं तरी अजून त्यांनी कुठलाही राजकीय कार्यक्रम जाहीर केलेला नाही आहे, ना याची अधिकृतपणे राजकीय पक्ष म्हणून नोंद आहे. केवळ सरकारच्या विरोधात काही प्रश्न, आणि ते देखील एका पक्षाच्या विरोधातले नाही आहेत, सिस्टमच्या विरोधातले काही प्रश्न आहेत, ते उभे करायला सुद्धा मोदी सरकार त्यांना मुभा देत नाही आहे आणि त्यांच्या सगळ्या नाड्या आवळण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. म्हणजे अगदी या तरुणांचे पर्सनल अकाउंट्स हॅक करण्याचा प्रयत्न झाला, त्यांचं इंस्टाग्राम पेज, ट्विटर ब्लॉक करण्याचा प्रयत्न झाला. इंस्टाग्राम पेजचा ॲक्सेस काही काळ बंद होता आता असं स्वतः अभिजित दिपके यांनी सांगितलेलं आहे. आणि एवढं सगळं होऊनसुद्धा कदाचित मोदी सरकार हे विसरतं आहे की मुळात झुरळ हा असा प्राणी आहे की जो कितीही हटकलं तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये जिवंत राहण्याचं, सर्वाईव्ह करण्याचं कौशल्य त्याच्या अंगी असतं आणि तेच आता होताना दिसतंय. कारण कॉकरोच इज बॅक असं म्हणत या जनता पार्टीनं पुन्हा सांगितलेलं आहे की आम्ही संपणार नाही, आमचा आवाज जो आहे तो असा दाबला जाणार नाही. आता थोड्या वेळापूर्वी या अकाउंटवरनं एक घोषणा करण्यात आलेली आहे की आमच्याकडनं कुठल्याही आंदोलनाची घोषणा अद्याप झालेली नाही आहे. कारण बघा, अशा पद्धतीच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी अनेकदा डमी आंदोलन करून की हे लोक कसे देशामध्ये समाजविघातक कामं करतायत, देशाला धोका पोहोचवतायत हे दाखवण्याचा प्रयत्न त्या आंदोलनामध्ये अशांतता निर्माण करून नक्कीच होऊ शकतो. आणि इतकं
कॉन्स्पिरसी माइंड असलेलं हे सरकार नक्कीच आहे. त्यामुळं अभिजित दिपकेनं थेट आव्हान केलेलं आहे की तुर्तास तरी आम्ही असं कुठलं राजकीय आंदोलन जे आहे ते जाहीर केलेलं नाही. Everyone, I am here to make an important announcement and I would like to clarify. अभी मैंने कुछ न्यूज पढ़ी है जहां पर मैंने ये पढ़ा है कि कुछ जगहों पर कॉकरोच जनता पार्टी के नाम से कुछ लोग प्रोटेस्ट करने वाले हैं. मैं ये बात क्लियर कर दूं, वी हैव नॉट गिवन एनी सच कॉल. वी आर नॉट गोइंग टू प्रोटेस्ट राइट नाउ एंड वॉट एवर वी विल डू, वी विल प्लान फॉर इट एंड वी विल डू इट वेरी केयरफुली एंड बी वेरी माइंडफुल अबाउट इट. तो मेरी सारी कॉकरोच जनता पार्टी के सपोर्टर्स से रिक्वेस्ट है कि कोई भी ऐसी जल्दबाजी में कोई भी ऐसा कदम ना उठाए. डोंट टेक any such decision or action that would harm the movement. The government is just waiting for one wrong move to demonize the entire movement to come after us. So don't give them any excuse. Be very careful. Be very peaceful. This is a long battle. Okay, try to understand guys. This is a very long battle and we have to be very careful. So please spread this message as much as you can. वो लोग बस हमारी एक ही गलती का इस्तेमाल कर रहे हैं. आज कुछ जगहों पर प्रोटेस्ट का बोला गया है, कुछ लोग करने वाले, लेकिन हमारा उससे कुछ भी लेना देना नहीं है. इसमें होगा क्या, वो लोग जो अभी जिन लोगों को हमसे दिक्कत है वो अपने लोग प्लांट करके कुछ भी करवा सकते हैं और फिर उससे हमें बदनाम करेंगे. सो इट्स बेटर टू बी काम. गंमत काय बघा की म्हणजे ज्या क्षणी इतक्या मोठ्या संख्येनं युवकांचा हा आवाज एकवटतोय असं बघितल्यानंतर मोदी सरकारच्या कॅबिनेटमधले स्वतः मंत्री किरण रिजिजू याच्याबद्दल थेट अफवा पसरवतायत. ते असं म्हणतायत, आय पिटी दोज हु सीक देअर फॉलोअर्स इन सोशल मीडिया फ्रॉम पाकिस्तान अँड जॉर्ज सोरोस गँग. आणि इथं मात्र कॉकरोच जनता पार्टीच्या बाबतीत हा आरोप जो आहे की ह्यांचे फॉलोअर्स पाकिस्तानमधून आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, जो की पूर्णपणे चुकीचा आहे. म्हणजे भाजप आणि त्यांच्या इकोसिस्टीममधले अनेक पत्रकार आणि इतर अनेक मंडळींनी हे कालपासून पसरवण्याचा प्रयत्न केला की ही कॉकरोच जनता पार्टी जी आहे ती मुळात भारताच्या युवकांची नाही आहेच, याला पाकिस्तानमधून फॉलोअर्स मिळत आहेत. पण हे खरं चित्र नाही आहे की जे फॉलोअर्स या पेजला मिळत आहेत त्यातले जवळपास 96% हे भारतीय तरुण आहेत. पण तरी देखील त्याला बदनाम करण्याचा पॅटर्न जो आहे तो सेम आहे. आणि मुळात जेव्हा तुमच्या एखाद्या सरकारवरती वचक नसतो, जे सरकार तुम्ही निवडून दिलेलं आहे ते तुमच्यासाठी काम करण्यासाठी दिलेलं आहे, हे जेव्हा तुम्ही विसरता तेव्हा अशा गोष्टी होतात की सरकार इतकं बिनधास्त राहतं. त्यांना माहिती आहे काय करणार आहेत हे लोक. निवडून तर आम्हीच येणार आहोत कारण आमच्या हातामध्ये सगळ्या व्यवस्था आहेत आणि म्हणून तुमच्या या असंतोषाची दखल जी आहे ती घेण्याची सरकारला अजिबात गरज वाटत नाही. हे लक्षात घ्या की हे मोदी सरकार का करू शकते, कारण त्यांनी याच्या आधी अनेक लोकांच्या बाबतीत हे करून दाखवलेलं आहे. सोशल मीडियावरचं कुठलंही अकाउंट की जे या सरकारला प्रश्न विचारतं ते थेटपणे बंद करण्याचे अधिकार मोदी सरकारनं स्वतःकडे घेतलेले आहेत. आणि त्या पद्धतीनं जेव्हा जेव्हा हे सगळे प्रकार घडले त्यावेळी आपण गप्प राहिलो, त्यामुळं आता हे सगळं इतक्या उघडपणे आणि निर्ढावल्यापणे होताना दिसतंय.